उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार म्हणून मी नवऱ्याला सांगितलं होतं की आजच काय ते नॉनव्हेज खायचं होतं म्हणून सकाळी ऑफिसमध्ये अंड्याची भाजी घेऊन गेली होती आणि ऑफिसमध्ये सरांनी ना छान असं बाहेरून थोडंसं नॉनव्हेज वगैरे मागवलं होतं राईस, त्यामुळे माझं थोडंसं पोटभर झालं होतं. त्यानंतर म्हटली चला आज काय स्वयंपाकाला मी करत नाही, तोपर्यंत थोडीफार काही उद्याची कामं होती, भाजी वगैरे साफ करणं ते केलं. आणि माझा आयश एवढा क्यूट आहे ना की तो माझ्या व्हिडिओमध्ये त्याला यायला फार आवडतं, त्याच्यामुळे मी कोणाची वाट बघत बसत नाही की माझ्या व्हिडिओमध्ये कोण येईल. मी आणि माझा मुलगा खूप हॅपी असतो व्हिडिओमध्ये. त्यानंतर आम्ही विचार केला होता की चला आज काही स्वयंपाक तर करायचं नाही, जे काय आहे लाईट ते बाहेरच खायचं. त्याच्यामुळे ते कामोठ्याचा महोत्सव होता, तिथे आम्ही गेलो होतो फिरण्यासाठी. गेल्या वर्षी पण होता, मग तेव्हा पण नुकताच बंद होणार होता तेव्हा मी गेली होती आणि आता म्हटली चला ठीक आहे आपण जाऊया. खूप साऱ्या प्रकारचे इथे दुकानं होती, छान छान असे कानातले, इवन खूप सारे स्टॅच्यू किंवा बरेच सारं काही गोष्टी होत्या. तर तिथे आम्ही बघत राहिलो होतो आणि कीर्तन खूप छान होतं, जे की पुरुषोत्तम दादा पाटील यांचं होतं. मी पहिल्यांदा त्यांना असं लाईव्हमध्ये बघितलं, कुठल्याही प्रकारचं मी असं कीर्तन समोरून पाहिलं नव्हतं त्याच्यामुळं. त्यानंतर ते खाऊची पण खूप सारी अशी होती, इवन इथे इमिटेशन ज्वेलरी होते ना, खूप भारी वाटलं मला. असं वाटलं एक घ्यावं, पण नंतर विचार केला की मी हे काही घालत नाही त्यामुळे नको म्हटली. पण आता हो गुरुवारचं देवीसाठी घ्यायचं होतं पण ते सुद्धा माझं राहून गेलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे आयर्सचा होमवर्क घ्यायचा होता. मी किती बाहेर काही असलं ना तरी बोलतात ना, किती थकून आली ना तरी संध्याकाळी 1 तास माझ्या आयर्सचा अभ्यास घ्यावाच लागतो. हे प्रत्येक गृहिणीला, इवन वर्किंग हिला त्या आहेच काम. त्यामुळे चला आता हा व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.